12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिलेली आहे। तर लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार अशी प्रतिक्रिया दोन्ही पक्षातील नेत्यांकडून समोर येत होती आणि अखेर संजय राऊत यांनी वेळ सांगून टाकलेली आहे। उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। संजय राऊत यांनी ही माहिती दिलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे असं म्हटलेलं होतं। दोन्ही बंधू एकत्र आलेले आहे, युती झालेलीच आहे, पण अधिकृत घोषणा बाकी आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि अखेर संजय राऊतांनी वेळ जाहीर केलेली आहे। उद्या दुपारी 12 वाजता घोषणा होणार अशी माहिती समोर येते। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। महेंद्र, मोठी माहिती दिली आहे संजय राऊतांनी, काय अधिक अपडेट? नक्कीच प्रणिता, संजय राऊत ठाकरे गटाचे खासदार त्यांनी आता जस्ट जे एक ट्विट केलंय त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो आहे तो त्यांनी ट्विट करत उद्या दुपारी 12 वाजता म्हणजे अर्थातच उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे गटाची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार असल्याची जी ती माहिती आहे त्यांनी या ट्विट मार्फत दिली आहे। पण तर अद्याप तरी नक्की नसलं तरी ही युतीची घोषणा ही लवकरात लवकर म्हणजे उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे। आपण पाहिलं असेल तर काही वेळापूर्वी या जागेचा जो तिढा होता तो सुटताना पाहायला मिळाला होता आणि त्यानंतरच आज या जागांवरती अंतिम जो आहे तो हात फिरवला जाईल आणि जे काही उद्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाला किती जागा आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती जागा आहेत याची जी औपचारिक गोष्ट आहे ती या बंधूंमार्फत केली जाईल अशी माहिती आहे ती आतापर्यंत देते। अगदी महेंद्र, असं म्हटलं जात होतं की जोपर्यंत जागा वाटप संपूर्णपणे होत नाही, पूर्णपणे जागा वाटपाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत युती संदर्भातली घोषणा होणार नाही। मग राज ठाकरेंच्या त्या भूमिकेनंतर आता असं समजायचं का की कोणत्याही जागेवर तिढा हा राहिलेला नाही? नक्कीच एकंदरीत काल रात्री म्हणजे काल दिवसभर जर आपण पाहिलं तर संजय राऊत हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते, तिथेही या चर्चा झाल्या होत्या। दुपारी जी आहे ती 3-3.5 तास बैठक झाली होती। मातोश्रीवर बाळा नांदगावकर आले होते, अनिल देसाई होते, अनिल परब होते, त्यामुळे ही दुपारी जी बैठक झाली होती त्यानंतर पुन्हा जे आहेत ते बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले आणि थोडे उशिरापर्यंत तिथे बैठक चालू होती। काल ही शेवटची बैठक होती असंही संजय राऊतांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर रात्री अनिल देसाई हे रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर होते। एकंदरीत या सगळ्या जागा वाटपाचा तिढा तो सुटलेला आहे। संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलंय जागा वाटपाचा तिढा सुटलाय, लवकरच लवकर युतीची घोषणा होईल। त्यामुळे आता आपण पाहिलं तर संजय राऊतांचं जे ट्विट आहे ते उद्या 12 वाजता स्थळ अद्याप तरी माहिती नसलं, सांगितलं नसलं तरी युतीची घोषणा ही उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे एवढं आपण आता नक्कीच समजू शकतो। महेंद्र, स्वतः ठाकरे बंधू एकत्र येऊन ही घोषणा करणार आहेत की पत्रकार परिषद घेऊन दोन्ही पक्षातील इतर महत्त्वाचे नेते हे एकत्र येऊन या संदर्भात घोषणा करू शकतात, याबद्दलची काही माहिती? नक्कीच प्रणिता, याबाबत दोन्ही बंधू आहेत ते एकत्र येतील, त्याचबरोबर या दोन्ही पक्षातील जे महत्वाचे नेते आहेत ते एकत्र असतील एवढं जे ती माहिती मिळते। कारण दोन्ही बंधू या सगळ्या गोष्टींवरती निर्णय घेत आहेत आणि दोन्ही बंधूंनी जे ती चर्चा केलेली आहे, त्यांच्या महत्वाच्या नेत्यांनी चर्चा केलेली आहे। त्यामुळे उद्या दुपारी 12 वाजता आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या दोन भावांच्या युतीकडे लागलेलं आहे। एकंदरीत दोन्ही भाऊ जे आहेत ते प्रत्येक वेळोवेळी आपण पाहिलं तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसापासून एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले। काही कौटुंबिक सोहळ्यात ते एकत्र आलेताना पाहायला मिळाले, मात्र यांची राजकीय युती कधी होईल हे पाहणं महत्वाचं होतं। याबाबत जे आहे ते मराठी लोक आहेत ती मराठी म्हणजे मुंबईकर आहेत ते राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे या दोघा भावांना एकत्र येताना पाहायला कधी मिळणार असं एकंदरीत चर्चा होती आणि या ज्याची आता पूर्तता झाली असं म्हणावं लागेल। कारण उद्या दुपारी 12 वाजता जे आहे ते दोघं भाऊ या युती संदर्भात राजकीय युती संदर्भात जे आहे ते दिलखुलासपणे किंवा ओपनली सांगतील की कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहे, म्हणजे दोघां भावांमध्ये किती जागांचं वाटप झालंय आणि कुठल्या जागांवरती जो तिढा होता किंवा दोघं भाऊ जे मराठी भाऊ भाग आहेत त्या भावांमध्ये जो तिढा होता तो कसा सुटला आणि त्या संदर्भात उद्या दुपारी 12 वाजता दोघं भाऊ आहेत ते महाराष्ट्राच्या जनतेला प्रसार माध्यमांद्वारे माहिती देतील। अगदी महेंद्र, आपण जर पाहिलं तर या युतीबद्दल लवकरच युती होणार असं सांगितलं जात होतं आणि अखेर ऑफिशियल घोषणा संजय राऊतांनी करून टाकलेली आहे की उद्या 12 वाजता ही युती होणार आहे। मनसे नेत्यांकडून काही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत का?
अद्याप तरी कुठल्याही नेत्याच्या काही प्रतिक्रिया नाही आहेत, कारण आपण प्रत्येक वेळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दोन भावांमध्ये चर्चा चालू आहे. दोन भावांना आम्ही जे आहे ती माहिती देतोय, त्यामुळे दोन्ही भाव जे ते एकत्र येतील आणि या सगळ्या ज्या माहिती आहे ती प्रसार माध्यमांना देतील. सर्वच पत्रकार या बातमीकडे लक्ष देऊन होते आणि संजय राऊतांनी आत्ताच जे ट्विट केलंय त्यानुसार उद्या दुपारी 12 वाजता जे आहे ते ही पत्रकार परिषद होईल आणि यातूनच जे बरेचसे प्रश्न आहेत पत्रकारांना पडलेले, मुंबईतल्या महाराष्ट्राच्या जनतेला पडलेले आणि या युतीची जी ती लक्ष आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला देशभरात लागलेलं होतं. एकंदरीत विरोधकांनी यांच्यावर टीका केली होती, एकमेकांना दोघांची गरज आहे म्हणून जवळ येत आहेत. मात्र मराठी माणसाचं एकंदरीत मत आहे. आपण पाहिलं असेल प्रत्येक वेळेला शिवसैनिक बलसैनिक यांनी इच्छा दर्शवली होती की दोन भाऊ हे एकत्र यायला पाहिजे, मराठी माणसासाठी एकत्र. महेंद्र एक अशी अपडेट समोर येते की जागा वाटप नंतर होणार आहे, आधी युतीची घोषणा होणार आहे. म्हणजे जागा वाटप न होता आधी युतीची घोषणा होणार आहे. मग जागा वाटप नेमकं कधी होणार आहे आणि त्या संदर्भातली माहिती कधीपर्यंत संपूर्णपणे समोर येऊ शकते? उद्या नेमकं उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हे युतीची घोषणा करतील. जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुटलेला आहे, फक्त एकंदरीत अंतिम हात जो फिरवायचा आहे तो राहिला आहे. त्यामुळे काही ज्या छोट्या छोट्या ठिकाणी जिथे जो तिढा होता त्या संदर्भात चर्चा ही पूर्ण होईल. कारण आजपासून जे ते उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी तेवढा वेळ मिळावा म्हणून लवकरात लवकर ही युतीची घोषणा होईल आणि उमेदवार आहेत ते आपापल्या परीने प्रचाराला लागतील. कारण फार कमी वेळ आहे उमेदवारांकडे आपला जो म्हणणं आहे ते नागरिकांपर्यंत पोहोचवणं किंवा आम्ही तुमच्यासाठी कशा पद्धतीने प्रचार करणार, काय मुंबईकर जनतेला देणार, प्रत्येक नागरिकाला हे समजावण्यासाठी घराघरात पोहोचण्यासाठी जे ते दोन्ही भाऊ हे एकत्र आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. तो प्रचार करण्यासाठी त्यांना फार कमी वेळ असणार आहे. म्हणून ही युती आहे ती उद्या जाहीर होईल आणि प्रचाराला एकंदरीत सुरुवात होईल. जसं पाहिलं गेलं तर माहिती मिळते त्यानुसार या दोघां भावांमध्ये जे आहे ते बऱ्याचशा जागांवरती जो तो तिढा तो सुटलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांनी त्यांच्या ज्या त्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना प्रचाराला लागा, सुरुवात करा अशा ज्या त्या आदेश दिले होते. त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे ते काही आमदार आहेत ते इच्छुक आहेत, काही उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत, ते त्यांच्या पद्धतीने प्रचार करायलाही पाहायला आता मिळेल. जी महेंद्र, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले रहा. काही वेळापूर्वी याच घडामोडींसंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ती एकदा ऐकूयात. तिढा नाहीये, तिढा कुठल्याही जागेवर नाहीये, पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार, आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, त्याच्यामध्ये कोण जास्ती चांगला असेल की याच्या संदर्भात चर्चा होत राहते. डेटा गोळा केला जातो, डेटा अनालिसिस केला जातो, गोष्टीला थोडा वेळ जातो, त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे. तर चर्चा अजूनही चालू आहे असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. महेंद्र, आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यापासून ठाकरे बंधूंच्या युतीची ही चर्चा सुरू होती. युती कधी होणार, अधिकृत घोषणा कधी होणार या संदर्भातले तर्कवितर्क लावले जात होते. अखेर ती तारीख जाहीर झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे फॅक्टर हा किती महत्त्वाचा ठरू शकणार आहे आणि विरोधकांना यामुळे किती टेन्शन होईल असं म्हणता येईल? पहिलं तर मी संदीप देशपांडे यांनी म्हटलंय की जागा वाटपाचा तिढा जरी सुटला नसला तरी महत्त्वाच्या जागा आहेत त्या ठिकाणी जे ते पूर्ण चर्चा झालेली आहे. काही जागा शिल्लक असतील असं त्यांच्यामध्ये, पण आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार महत्त्वाच्या जागा आहेत त्यांवरचा जो तिढा आहे तो सुटलेला आहे. त्यामुळे एकंदरीत उद्या ही युतीची घोषणा झाल्यानंतर उद्यापासूनच जे आहे ते AB फॉर्म जो आहे तो वाटप करायला ही सुरुवात होईल. कारण आपण काही जणांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्यांना उद्या या मातोश्री या ठिकाणी उमेदवारांना जे बोलावण्यात येलं आहे त्यानुसार त्यांना उद्यापासूनच फॉर्म AB फॉर्म आहेत ते देण्यात येतील. त्यामुळे आपल्याला कोणत्या विभागात जे आहेत ते जागा सुटल्या आहेत या संदर्भात उद्धव ठाकरे उमेदवारांशी प्रत्यक्ष चर्चा करतील. या सगळ्या संदर्भात त्यांना आपल्या वॉर्डमध्ये मनसेला किती जागा दिल्या आहेत या संदर्भात या चर्चा होतील. त्यामुळे उद्या 12 वाजता जी पत्रकार परिषद होते या पत्रकार परिषदेकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. प्रणिता.
जी असेच माझ्यासोबत जोडलेले राहा महेंद्र, अधिक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणार आहे. मात्र सध्याची मोठी बातमी आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणातली, आणि विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरची उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. स्वतः संजय राऊतांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. उद्या 12 वाजता ही युतीची घोषणा होईल असं राऊतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अखेर ठाकरे बंधू यांच्या युतीचा मुहूर्त ठरलेला आहे. युती संदर्भातल्या घोषणेचा मुहूर्त ठरलेला आहे असंच यावरून स्पष्ट होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात चर्चा सुरू होत्या. कधी ठाकरे बंधू अधिकृत घोषणा या युती संदर्भात करणार, मेळाव्यातून ही घोषणा होणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र त्यावेळी ही घोषणा झाली नाही. अखेर मुहूर्त लागलेला आहे मनपा निवडणुकीच्या निमित्ताने. मनपा निवडणुकीमुळे अखेर ठाकरे बंधू अधिकृत युतीची घोषणा करणार आहे. उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. महेंद्र, मी तुम्हाला आधी विचारलं त्याप्रमाणेच ठाकरे बंधू हा किती मोठा फॅक्टर मुंबईत ठरू शकतो आणि सत्ताधाऱ्यांना याचं किती मोठं आव्हान असेल? एकंदरीत फार मोठा फरक पडू शकतो. दोन्ही बंधू एकत्र आल्यावरती बऱ्याच जाणकारांचं असं म्हणणं आहे की ठाकरे बंधूंची ही ताकद जी आहे ती पूर्वीपासूनच मुंबई महानगरपालिकेवर राहिलेली आहे. कारण एकीकडे जर पाहिलं तर राज ठाकरेंची भाषणं ही ऐकायला मोठ्या प्रमाणात गर्दी होत होते, आणि पण त्यांना मतात त्यांच्या जे ते रूपांतर होत नव्हतं. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर महेंद्र माफ करा, तुम्हाला थोडं थांबवते. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो हे जोडले गेले आहेत. त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करूयात. प्रवीण पुरोजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. काय वाटतंय तुम्हाला, युतीची अधिकृत घोषणा ही उद्या होणार आहे आणि संजय राऊतांनी तशी माहिती दिली आहे, तुमची प्रतिक्रिया? गेल्या काही दिवसापासून ही युती होणार 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 म्हणून जी प्रलंबित होती ती अखेर दोन्ही ठाकरे बंधूंची बैठक झाली, आणि सीट वाटपाच्या संदर्भात असलेला जो काही एक लुफूस होतं ते निघालंय, आणि आता त्यांच्यामध्ये एकत्रित निवडणूक लढवण्याचं ठाकरे बंधूंनी ठरवलेलं आहे. आणि त्याची अधिकृत घोषणा उद्या 12 वाजता असेल, आणि त्या दरम्यान ते कदाचित पत्रकार परिषद घेऊनही कशा पद्धतीने लढणार या संदर्भात ते वाच्यता करतील. एकूणच ह्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यामुळे, म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्रित येण्यामुळे सरासरी मुंबईतल्या मतांचा जो टक्का जो आहे 2022 मधला, तो आपण जर लक्षात घेतला 2017 मधला त्यापूर्वीचाही, तो आपण जर लक्षात घेतला तर दोन्ही पक्षांना मिळालेली मतं जी आहेत ती सरासरी 37% इतकी होती. म्हणजे मग त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये पडलेली ही फूट पडल्यानंतर ही जी परिस्थिती आजची जी आहे ती लक्षात घेता दोघांनी एकत्र येणं किती गरजेचं होतं त्या दोन्ही भावांना कळलं, दोन्ही पक्षांना कळलं. हे दोन्ही जण एकत्र नसतील तर मुंबईमध्ये आपल्याला हातपाय पसरणं किंवा जी असलेली ताकद दाखवून देणं ते शक्य नाही, त्यांना कळून चुकलं होतं. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा एक संघ आपण निवडणूक लढवावी असं त्यांचा प्रयत्न जो आहे तो आता अंतिम स्तरावर जातोय. एक त्यांचा प्रयत्न होता की काँग्रेसनेही आपल्या बरोबर यायला पाहिजे, की जेणेकरून काँग्रेसची 17% इतकी मतं मुंबईतली आहेत. त्यांचे जे 31 नगरसेवक निवडून आले होते त्यांची सरासरी 17% इतकी मतं 1917च्या निवडणुकीला त्यांना मिळाली होती. तीही जर मतं जर आता जर ह्या युतीबरोबर मिळाली असती, म्हणजे शिवसेना आणि मनसे बरोबर आली असती, तर एक वेगळी ताकद या तिन्ही पक्षांची झाली असते. म्हणजे महाविकास आघाडी ज्याला आपण म्हणतो त्याची दिसून आली असती. पण या घडीला आतापर्यंत काँग्रेसने त्यांना होकार कळवलेला नाही. उलट काँग्रेसने स्वतःहून जाहीर केलंय की आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार. या परिस्थितीमध्ये हे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे एक त्यांची ताकद जी आहे, दोघांची ताकद वाढल्याचं एक चित्र मुंबईमध्ये दिसू शकतं. अगदी प्रवीण सर, जसं याआधी महायुतीच्या प्रतिक्रिया या युती संदर्भात आपण ऐकलेल्या आहे, काही फरक पडत नाही, फारसा मोठा काही फरक पडणार नाही दोन्ही ठाकरे एकत्र आले तर, अशी प्रतिक्रिया त्यांची समोर येते. त्यामुळे किती मोठा इफेक्टिव्ह हा फॅक्ट ठरू शकतो ठाकरे बंधूंचा, आणि हा मुद्दा किंवा हा निर्णय ठाकरे बंधूंचा गेम चेंजर ठरेल का, तितका परिणामकारक असेल का? नाही, राजकारणामध्ये एक गोष्ट अशी असते, समोरचे किती एकत्रित झाले तर त्यांचे विरोधक जे असतात तर त्यांनी आमच्यावर काही फरक पडत नाही असं त्यांना सांगायचंच असतं. त्यांची ताकद वाढते असं जर कोण म्हणालं तर मग यांची ताकद कमी होते का? एक लोकांमध्ये एक त्याचा संभ्रम निर्माण होतो. टीका करत असतात की एकत्र आले आणि किती त्यांनी बैठका घेतल्या, किती मिटिंग घेतल्या, किती जाहीर सभा घेतल्या आणि किती मोठा प्रचार केला, तरी आम्ही त्यांना सरस करू अशी एक सांगण्याची राजकारणामध्ये पद्धत असते. हे तर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांचं
राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांनाही सत्तेच्या निमित्तानं मुंबई आपल्या ताब्यात असली पाहिजे असं त्यांचा पण आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यासाठी ते प्रयत्न करतील. पण या दोन्ही भावांच्या एकत्रित येण्यामुळे एक गेम चेंजर मुंबईतलं झालंय हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रामुख्याने मराठा पक्षाला विरोध करणारी जी मतं जी आहेत ती अगदी तुम्हाला सांगायचं तर मुंबईमध्ये मुस्लिम मतदार जे आहेत ते गेल्या काही काळापासून म्हणजे वातावरण जे राजकारणाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात निर्माण झालं तेव्हापासून हे मुस्लिम वोटर मुंबईतले ते आहेत ते शिवसेनेकडे आणि चर्चेत झाल्याचा हा तो गेम चेंजर म्हणून आपल्याला मुंबईमध्ये त्याच्याकडे पाहावं लागेल. जी प्रवीण सर, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, या विश्लेषणासाठी. तर खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची आणि अत्यंत मोठी माहिती दिलेली आहे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली. तर शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. ज्योतिताई, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. महत्त्वाची अपडेट दिली आहे, महत्त्वाची अपडेट संजय राऊतांकडून आलेली आहे की उद्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. तुमची प्रतिक्रिया? मला वाटतं की नगरपालिका निवडणुकांच्या मध्ये एकनाथ भाईंचा जो जलवा दिसलाय ना, भाईंच्या भयामुळं दोन भाऊ एकत्र आले. पण ह्या भावांचं कदाचित एकच मिशन असणार आहे की आपण दोघं भाऊ आणि मुंबई महापालिका चला आपण वाटून खाऊ, एवढंच कदाचित त्यांचं मिशन असेल. कारण हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या क्षणी सुद्धा जे भाऊ एकत्र नाही आले ते आज दिवा विझताना भडकतो या पद्धतीनं मुंबई महापालिका ही सोन्याची कोंबडी वाचवण्यासाठी ते एकत्र आले. ते मुंबई महापालिकेच्या तिजोरीवरती दरोडा टाकणारे हे रहमान डकैत आहेत आणि या डकैतांना पण ज्योतिताई या सगळ्या युतीचा, दोन्ही भावांच्या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष करून मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कसा इम्पॅक्ट ठरू शकतो? अहो दादा, हे दोन्ही भाऊ हे घराच्या बाहेर पडत नाहीत. हे आपण नगर परिषद निवडणुकांच्या मध्ये बघितलं. त्याच्यामुळे कदाचित त्याचा फरक पडला तर त्यांच्या कुटुंबामध्ये पडेल. ते गेट टुगेदर साठी एकत्र येतील. अहो, यांना जनतेच्या प्रश्नांचं देणं घेणं नाहीये. हे जनतेमध्ये जात नाहीत, मिसळत नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती टाकून दिलंय आणि फक्त स्वतःपुरतं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यापुरताचा हा संघर्ष आहे. त्यामुळे जनता सुज्ञ आहे. जनता ही त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. जनता काम करणाऱ्यांच्या सोबत राहील, फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या सोबत राहणार नाही. धन्यवाद ज्योतिजी, तुम्ही आपली प्रतिक्रिया जय महाराष्ट्र सोबत दिली त्या संदर्भामध्ये. माझ्यासोबत असणार योगेश खैरे, मनसेचे प्रवक्ते. योगेशजी, संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे उद्या 12 वाजता युतीची घोषणा केली जाईल. मात्र अजून जागा वाटपा संदर्भामध्ये चर्चेचा निर्णय अजून सुद्धा गुलदस्त्यात ठेवलेला आहे. जागा वाटपाला एवढा का वेळ लागतोय? नाही, कसं असतं आता एक लक्षात घ्या की दोन हे पक्ष अनेक वर्षानंतर जर येत असतील. आता सुरुवातीला त्या संदर्भातल्या सगळ्या बोलणी चालू होत्या, कुणाची ताकद कुठं, कोणी कुठं लढवलं पाहिजे. तर ही एक प्रक्रिया आहे ना. आता हे दोन पक्षांची युती याची घोषणा उद्या होणार असेल तर त्याच्या पुढच्या टप्प्यात साधारण जर युतीची घोषणा होते तर साहजिकच आहे जागा कुठल्या, कोणी लढवायच्या, काय लढवायच्या या संदर्भातली पण बोलणी पूर्ण झाली असतील. आता मग त्या संदर्भातल्या घोषणा पण टप्प्याने होईल ना ती. पण योगेशजी, दोन्ही भाऊ एकत्रित आल्यानंतर याचा परिणाम विरोधकांवरती कसा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? कारण आता काही वेळापूर्वी ज्योती वाघमारे ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत शिंदेच्या, त्यांचं असं म्हणणं होतं की हे दोन्ही भाऊ घराबाहेर पडत नाही, नगर परिषदेच्या वेळेस जनतेनं त्यांना दाखवून दिले, त्यामुळे एवढासा काही परिणाम विरोधकांवरती होणार नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. ज्या पद्धतीने एक लक्षात घ्या, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या साधारण ग्रामपंचायतीची सुधारित आवृत्ती अशा प्रकारच्या निवडणुका असतात. आजपर्यंत कुठल्याही पक्षाने तिथं खालीपर्यंत उतरून या संदर्भातले प्रचार केल्याची ऐकू येत नाही. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सांगायचं झालं तर मुळात आम्ही नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढवल्याच नव्हत्या. त्यामुळे सन्माननीय रावसाहेब ठाकरेच्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी जाण्याचा संबंधच येत नाही, कारण आम्ही त्या निवडणुकाच लढवल्या नाहीत. आता जर का या 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि या अतिशय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत. विशेषतः मुंबई बाबतीत जो विषय आहे की जिथं मराठी माणसावर ज्या पद्धतीच्या
हद्दपारीच्या गोष्टी होत आहेत, हो. अनेक प्रकल्प बाहेर जात आहेत हो. आणि मराठी माणसालाच मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रयत्न होतोय. तुम्ही साहजिक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही माणसाला, तुम्ही कुठल्याही नेत्याला विचारा की तुम्ही मुंबईचा महापौर मराठी करणार का, तर ते उत्तर देत नाहीत. कारण त्यांना मुंबईचा महापौर हा मराठी करायचाच नाहीये. त्यांचं ठरलेलं आहे त्यांना परप्रांतीय, गुजराती, जैन ह्यातून कोणतरी महापौर करण्याचं आहे. आणि असं होणार असेल तर ही मुंबई महाराष्ट्रापासून जाण्याची ही पहिली पायरी ठरू शकते आणि त्याला कडवा विरोध हे दोन्ही पक्ष करतील. आणि हे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईतील जनता या दोन्ही पक्षांच्या मागे उभी राहील. आणि साहजिकच याचा जोरदार फटका समोर भारतीय जनता पक्ष त्यांच्या मित्र पक्षाला बसणारच आहे. नक्कीच. धन्यवाद योगेशजी, तुम्ही जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. दरम्यान या संदर्भामध्ये आणखी माहिती जाणून घेण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्यासोबत आहे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे. शीतलताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आपण बघतोय की दोन्ही भावांच्या या युतीची घोषणा उद्या 12 वाजता होतीये, काय माहिती आहे? एक लक्षात घ्या, 0 अधिक 0 इज इक्वल टू 0. बर. नगर परिषदांमध्ये लागलेल्या रिझल्ट नंतर ही त्यांची गरज आहे. कारण त्यांना कल्पना आलेली की महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने त्यांना नाकारलेलं आहे. मराठी माणूस ज्याच्यावर हे राजकारण करतायत तो मराठी माणूस आज माननीय शिंदे साहेबांच्या मागे ठामपणे उभा राहिलेत. कारण 50हून जास्त जागा या आम्ही जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना कल्पना आलेली आहे की आपण एकटे काहीही करू शकत नाहीयेत. त्याच्यामुळे एकत्र येण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. कुठेतरी भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु मुंबईकर हा सुज्ञ आहे, त्याला कल्पना आहे की विकासाचं राजकारण कोण करतंय, विकास म्हणून आम्ही समोर घेऊन जाणार आहोत. आम्ही जे केलेला विकास आहे तो आम्ही मुंबईकरांच्या समोर मांडणार आहोत. आणि ज्यांच्याकडे काहीही मुद्दे नाहीयेत, त्याच्यामुळे कुठलं तरी खोटं नरेटिव्ह पसरवण्यापलीकडे हे काही करणार नाहीयेत. आणि मला संपूर्ण खात्री आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने नगर परिषदेच्या साठी महायुतीच्या पारड्यामध्ये यश टाकलं, तशाच पद्धतीने मुंबईकर सुद्धा केलेल्या कामं जेव्हा आम्ही समोर घेऊन जाऊ तेव्हा आमच्याच पारड्यात यश टाकणार आहेत. पण शीतलताई, या युतीचा परिणाम काहीच तुमच्या पक्षावर किंवा विशेष करून महायुतीवरती पडणार मला सांगा, मनसेच्या किती जागा आहेत आता मुंबई महानगरपालिकेत? 0 जागा आहेत. किती? 0 जागा आहेत. त्याच्यामुळे काही फरक पडत नाही, काहीही फरक पडत नाही. आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला तर कॅन्डिडेट मिळत नाही, ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे दोन्ही, मी तुम्हाला ते सांगितलं, 0 अधिक 0 इज इक्वल टू 0. बर. धन्यवाद शीतलताई, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आता अखेर होणार आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेष करून महानगरपालिका निवडणुकीमध्ये नेमकं काय काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मी पुन्हा एकदा जाणार आहे माझे सहकारी महेंद्र जोईल याच्याकडे. महेंद्र, आपण बघत असू की आता सध्या अखेर ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला, विशेष करून मराठी माणसाला आतुरता लागलेली होती या दोन्ही बंधूंच्या युती संदर्भातली, अखेर ती युती उद्या होतीये, उद्या घोषणा होतीये. या सगळ्या पार्श्वभूमीवरती याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावरती, विशेष करून आगामी निवडणुकांवरती आणि विरोधकांवरती कसा होऊ शकतो, काय नरेटिव्ह या युती संदर्भामधले सेट केले जातात? सिद्धेश, दोन भाऊ एकत्र येण्याबाबत जे आहे ते विरोधकांनी दोन भावांना शुभेच्छा पण दिल्या आहेत. पण दोन भावांनी हिंदुत्व सोडलंय. उद्धव ठाकरेंवरतीही ज्या विरोधकांच्या टीका होत्या की दोन भावांनी हिंदुत्व सोडलंय. आता राज ठाकरेही त्यांच्या मागे आहेत. राज ठाकरेंचं मुंबईत एकही नगरसेवक नाही आहे, त्यांच्याकडे आमदार नाही आहे. त्यामुळे मुंबईत काय त्यांची जादू चालणार आहे या सगळ्या संदर्भात जे ते चर्चा ज्या विरोधक आहेत ते वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत. मात्र एकीकडे मुंबई ही गुजराती माणसाकडे किंवा गुजरात्यांना दिली जाते, परप्रांतीयांच्या घशात घासली जाते. अशा ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंकडून प्रचार केला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण जे काही उद्योगधंदे येत आहेत ते गुजरातकडे जात आहेत. मुंबईत मराठी टक्का कमी झाला आहे. जो कोण मराठी टक्का आहे तो मुंबईच्या बाहेर फेकला जातोय. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या प्रचार असणार आहे तो
आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण एकीकडे या सगळ्या चर्चा चालू असताना मुंबईत ठाकरेंची जादू किती चालणार आहे, कारण सध्या राज ठाकरेंकडे एकही नगरसेवक नाहीये, आमदार नाहीये, आणि ठाकरेंकडे सध्या 50 नगरसेवक आहेत जे शिंदेंसोबत गेले नाहीत, ते ठाकरेंसोबतच निष्ठावंत म्हणून बनून राहिले। त्यामुळे ठाकरेंकडे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची उद्धव ठाकरेंनी जे ते काही लोकांकडून आपल्याला सूत्रांकडून माहिती होती की नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळणार आहे। त्यामुळे ह्या नवीन चेहऱ्यांची जे ती जादू चालणार का, ठाकरेंचा जो ब्रँड आहे तो मुंबई महानगरपालिकेवर दिसणार का, आणि महापौर हा कुठल्या पक्षाचा असणार आहे हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबई असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, नवी मुंबई असेल, या ज्या त्या निवडणुका महानगरपालिकेच्या त्या एकत्र लढण्यावर या दोन्ही भावांची चर्चा झाल्या आहेत। त्यामुळे सध्या उद्या जी प्रतीक्षा लागली होती सर्व जे ते मराठी लोकांना, मराठी माणसांना, मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला की दोन भाऊ कधी एकत्र येणार, तर उद्या दुपारी 12 वाजता हे संजय राऊतांनी ट्विट केले आणि या ट्विट मार्फत उद्या दुपारी अधिकृत घोषणा जी आहे ती होताना पाहायला मिळेल आपल्याला। उद्यापासूनच जे आहे ते AB फॉर्मचं वाटप केलं जाईल आणि एकंदरीत काही माहिती मिळाली आहे त्यानुसार उद्या ठाकरेंनी काही विभाग प्रमुख आहेत त्यांना जे ते मातोश्रीवर बोलवले। त्यामुळे आपल्याला पक्षात किती जागा आपल्याला मिळणार आहेत आणि किती जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळणार आहेत या संदर्भात उद्धव ठाकरे माहिती देतील अशी माहिती आपल्याला मिळते। पण महेंद्र, जसा तू आता जागा वाटपांचा मुद्दा काढलेलाच आहे म्हणून मी तुला विचारतो, कारण आता जर आपण बघितलं असेल तर काही वेळापूर्वी सुद्धा मनसेची एक बैठक पार पडली शिवतीर्थावर। या बैठकीमध्ये जेव्हा काही निर्णय झाला, काही नाराज तिथल्या उमेदवारांना किंवा तिथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा राज ठाकरेंनी चर्चेसाठी बोलवलेलं होतं। तिथल्या सर्वात विशेष करून जागा होत्या त्या म्हणजे भांडूप, विक्रोळी आणि या आजूबाजूच्या परिसरामधल्या या सगळ्या जागांवरती त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला। त्यानंतर संदीप देशपांडे बाहेर आले। संदीप देशपांडेंनी सुद्धा सांगितलं की कोणत्याच जागाबद्दल नाराजी नाहीये वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या। मात्र अजून सुद्धा काही जागा अशा आहेत ज्या जागांबद्दल अजून सुद्धा चर्चा होतीये, त्याच्यावरती तोडगा निघालेला नाहीये। अशा कोणत्या जागा आहेत आणि या जागांवरती नेमकं घोडं अडलंय तरी कुठे, आणि या जागांवरती जर तो फैसला झाला तर या आगामी निवडणुकांच्या काळामध्ये या दोन्ही पक्षांसाठी या जागा या निवडणुकीमध्ये किती फायदेशीर ठरू शकतात? नक्की सिद्धेश, काल आपण जर पाहिलं तर दादर आणि शिवडी या दोन जागांमधला जो तिढा होता तो या ठिकाणी बैठकीनंतर सुटला होता। मात्र विक्रोळी, भांडूप या ठिकाणी ज्या जागा आहेत त्यांच्यावरती चर्चा अद्यापही सुरू होती। या इतकी माहिती होती आपल्याकडे। मात्र ह्या दोन जागांचा तिढा आहे तो स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सोडवतील, कारण राज ठाकरेंनी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की तुटेपर्यंत ताणू नका आणि जोपर्यंत जागा वाटपाचाही तिढा होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा करू नका। मात्र संजय राऊतांचं हे ट्विट आहे हे आपल्याला या गोष्टीचं बरंच उत्तर देत आहे। एकंदरीत तरी सगळेच जागांवरचे जे वाद असतील किंवा तिढा असेल तो सुटलेला आपण पाहायला मिळतोय असं म्हणू शकतो। त्यामुळे छोटे छोटे जागेंचे प्रश्न असतील किंवा आणखीन कुठले काही प्रश्न असतील ते हे दोघं भाऊ प्रत्यक्षात स्वतः बसून सोडवतील इतकंच सध्याच्या घडीला आपण म्हणू शकतो। पण महेंद्र, जर आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही महत्त्वाच्या नगरपालिका आहेत, म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, यासारख्या अनेक महानगरपालिका ज्या महत्त्वाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत, जिथे एकेकाळी ठाकरेंची सुद्धा सत्ता होती तर कधी कधी मनसेची सुद्धा सत्ता राहिलेली। उदाहरणार्थ नाशिकचं उदाहरण घेऊयात आपण। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिथे जिथे सत्ता राहिलेल्या ठिकाणी मनसेचे नेते आणि ठाकरे गटाचे नेते आता कशा पद्धतीनं कार्य करतील आणि या निवडणुका घेण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये काही रस्सीखेच लागल्याचं पाहायला मिळतंय का? नक्कीच दोन्ही बंधू आहेत ते सर्वच नगरपालिकांमध्ये एक जोमाने काम करायची जे ती कार्यकर्त्यांची पण इच्छा आणि दोघं बंधू एकत्र येऊन या नगरपालिकेमध्ये जिंकायचं ही तयारी आहे ती दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेतेही करतायत। मुंबईतील मुंबई महानगरपालिका असेल, मीरा भाईंदर महानगरपालिका असेल, एकीकडे जर पाहायला गेलं तर वसई विरार महानगरपालिकेतही ठाकरेंची शिवसेना भव्यासोबत म्हणजे बहुजन विकास आघाडीसोबत युती करताना पाहायला मिळते। तिकडेही तो तिढा आहे तोही सोडवण्याचा जो आहे तो प्रयत्न चाललाय। मात्र या सगळ्या चर्चा आहेत त्या आता एकंदरीत उद्या या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरे ती आपल्याला पाहायला मिळतील।
नक्कीच. महेंद्र, जर आपण आता जसं तू काही महानगरपालिकांचा उल्लेख केला, या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या मनसेचे नेते आणि ठाकरे गटाचे नेते म्हणजे हे दोन्ही बंधू एकत्रित यावे अशी सर्वांचीच इच्छा आहे, विशेष करून मराठी माणसाची. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती या निवडणुकांमध्ये मराठी माणसाचा फॅक्टर हा किती गेम चेंजर ठरू शकतो आगामी निवडणुकीच्या काळामध्ये, आणि या युतीचा या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरंच या ठाकरे बंधूंना फायदा होईल का, आणि मराठी माणसाचं कितपत पाठबळ या युतीला असू शकतं? काय एकंदरीत तू काय पोल घेतलायस का या संदर्भात? नक्कीच आपण बऱ्याच वेळा हे दोन बंधू एकत्र यावे अशी इच्छा आहे, ती मुंबईतल्या मराठी माणसाची आहे. मराठी बहुल जे भाग आहेत मुंबईतील, साऊथ मुंबईतील, दक्षिण मुंबईतील, गिरगाव, परळ यासारख्या इथेही दोन्ही भाऊ एकत्र यावे अशी ती नागरिकांची, मग स्थानिकांची, मुंबईकरांची जी इच्छा आहे. आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांनीही ती दोन्ही भाऊ एकत्र यावे या इच्छेने एकत्रित निवडणूक लढवली गेली पाहिजे. त्यामुळे जर ठाकरेंचे मामा आहेत चंदू मामा यांनी दोन बंधू एकत्र यावे यासाठी बरेच प्रयत्न केले होते. त्यामुळे हे दोन बंधू एकत्र आल्यावर नक्कीच ठाकरे ब्रँड हा जो आहे तो एकंदरीत मराठी माणूस जो आहे तो जिवंत राहावा म्हणून काम करताना पाहायला मिळेल. आणि परप्रांतीय किंवा जे परप्रांतीय किंवा गुजराती, मारवाडी असा समाज आहे तो आपल्या मुंबई तोडण्याचे प्रयत्न करतोय. अशा ज्या काय भावना आहेत त्या सगळ्या जे ते एकंदरीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या सगळ्यांवरती काय भाष्य करणार आहेत, किंवा मुंबई महानगरपालिकेचा प्रचाराचा जाहीरनामा जो काय असणार आहे तोही उद्या या पत्रकार परिषदेतून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एकंदरीत मुंबई महानगरपालिकेवरती जो तो झेंडा कोणाचा असणार आहे, ठाकरे बंधू असणार आहे, महायुती असणार आहे, किंवा काय एकंदरीत चित्र असणार आहे ते 16 तारखेला स्पष्ट होईल. मात्र उद्या जी पत्रकार परिषद, त्यामुळे उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. हे दोन भाऊ या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय घोषणा करतात, काय माहिती देतात, आणि आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंचा फॅक्टर कितपत गेम चेंजर ठरू शकतो हे सुद्धा येत्या काळातच आपल्याला स्पष्ट होईल. धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय सध्या खासदार संजय राऊतांनी या संदर्भात एक ट्विट करत गौप्यस्फोट केलाय. उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली जाणार आहे. जागा वाटपासंदर्भात अजून तरी निकाल आलेला नसला तरी सुद्धा उद्या 12 वाजता या युती संदर्भात अधिकृत घोषणा केली जाणार आहे.